अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये? काय प्रश्न आहे? महाराष्ट्रातील अष्टविनायकाच्या 8 स्थानापैकी 5 स्थाने कोणत्या जिल्ह्यामध्ये? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक डी, पुणे जिल्ह्यामध्ये. तर लक्षात ठेवायचं, पुणे जिल्ह्यामध्ये एकूण किती? 5 स्थान आहेत. महाराष्ट्रातील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर बघा, महाराष्ट्रामधील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक 2 किंवा बी, गडचिरोली. तर महाराष्ट्रात नक्षली भागात शांतता प्रस्थापित करण्यासाठी 1992 साली किंवा 1992 साली C60 कमांडोची स्थापना केली होती. किती? C60 कमांडो फोर्स निर्माण करण्यात आली होती किंवा 1992 साली. कशासाठी? जे काही नक्षल विभागामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी. आणि महाराष्ट्रातील सर्वात अधिक नक्षलग्रस्त जिल्हा कोणता आहे? तर गडचिरोली आहे. 10 नंबरचा प्रश्न आहे, शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड कोणत्या जिल्ह्यात आहे? शिवकालीन प्रसिद्ध पन्हाळगड हा कोणत्या जिल्ह्यामध्ये? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, कोल्हापूर. कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोल्हापूर जिल्ह्यात. आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये इतर किल्ले कोणते कोणते आहेत? त्यानंतर पहिला बघा विशाळगड, दुसरा आहे भुदरगड, तिसरा आहे रांगणा, चौथा आहे महिपाळगड आणि पाचवा आहे पारगड. 11 नंबरचा प्रश्न आहे, तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? काय प्रश्न आहे? तुळजापूर हे तीर्थक्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक बी, उस्मानाबाद. कोणत्या जिल्ह्यामध्ये? उस्मानाबाद. तुळजापूर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे कुलदैवत आई भवानी मातेच्या मंदिरासाठी काय प्रसिद्ध आहे? गडचिरोली जिल्ह्याचे जे काही नक्षल विरोधी अभियान पथक आहे त्याचं नाव विचारलं आपल्याला. तर बघा, आपण सुरुवातीलाच बघितलं, गडचिरोली जिल्ह्यामध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी नक्षल विरोधी अभियान पथकाचं नाव काय? C16 म्हणजे C60. लक्षात ठेवायचं C60. 13 नंबरचा प्रश्न बघू शकता, चादरीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? चादरीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक डी, सोलापूर. कोणतं ठिकाण आहे? सोलापूर हे ठिकाण चादरीच्या उत्पन्नासाठी प्रसिद्ध. आणि बघा, इचलकरंजी हे शहर हातमाग आणि यंत्रमागासाठी प्रसिद्ध म्हणून इचलकरंजीला महाराष्ट्राचं काय म्हणतो आपण? मँचेस्टर म्हणून ओळखले जाते. मँचेस्टर हे काय? इचलकरंजी. फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कोणत्या ठिकाणी स्थित आहे? काय प्रश्न आहे? फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर ऑप्शन क्रमांक बी, पुणे. लक्षात ठेवा, पुणे या ठिकाणी फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट स्थित आहे. 17 नंबर प्रश्न आहे, महाराष्ट्रातला पहिला पूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? तर महाराष्ट्राचा संपूर्ण साक्षर जिल्हा आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंधुदुर्ग. कोणता आहे? सिंधुदुर्ग. महाराष्ट्रातील दुसरा संपूर्ण साक्षर जिल्हा कोणता आहे? वर्धा. किती आहे? दुसरा हा वर्धा आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षरतेचा जिल्हा कोणता आहे? तर नंदुरबार आहे. कोणता आहे? नंदुरबार. पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? पांढरे सोने पिकवणारा जिल्हा कोणता आहे? ऑप्शन क्रमांक आहे यवतमाळ. लक्षात ठेवा, यवतमाळ. आणि बघा, भंडारा हा तांदूळ पिकासाठी प्रसिद्ध आहे. आणि गडचिरोली कशासाठी प्रसिद्ध आहे? तर लोह खनिज उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. लोह खनिज उत्पादन. 24 नंबरचा प्रश्न आहे, अकोला जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये? तर अकोला जिल्हा हा महाराष्ट्राच्या कोणत्या प्रशासकीय विभागामध्ये? ऑप्शन क्रमांक बी, अमरावती. कोणत्या? अमरावती या प्रशासकीय विभागामध्ये. आणि महाराष्ट्राचे एकूण किती प्रशासकीय विभाग आहेत? एकूण 6 प्रशासकीय विभाग आहेत. पहिले कोणते कोणते आहेत? पहिला कोकण बघू आपण. कोकणमध्ये किती जिल्हे आहेत? तर 6 जिल्हे आहेत. दुसरा आहे बघा पुणे. पुण्यामध्ये 5 जिल्हे आहेत. तिसरा आहे नाशिक, त्यामध्ये 5 आहेत. अमरावतीमध्ये सुद्धा 5 आहेत. नागपूरमध्ये किती? तर 6 आहे. आणि सर्वात मोठा प्रशासकीय विभाग आहे औरंगाबाद, त्यामध्ये 8 जिल्हे आहेत. किती? 8 जिल्हे. गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये? काय प्रश्न आहे आपला? गुगामल राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? तर बघा, गुगामल राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यामध्ये. कोणत्या? अमरावती. लक्षात ठेवायचं आपल्याला. आणि जे काही अमरावतीमधील मेळघाट आहे ते सुद्धा कुठं? ते त्याचे. ताडोबा राष्ट्रीय उद्यान कोणत्या ठिकाणी स्थित आहे? सर्वांना माहीत पाहिजे. तर ताडोबा कुठं आहे? चंद्रपूरमध्ये. आणि माळढोक पक्षी अभयारण्य कोणतं आहे? कुठल्या ठिकाणी स्थित आहे? तर अहमदनगर या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवायचं, अहमदनगर आणि सोलापूर. महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रामध्ये ई ऑफिस प्रणाली लागू करण्यात आलेला पहिला जिल्हा कोणता आहे? व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक सी, सिंधुदुर्ग. कोणता जिल्हा आहे? सिंधुदुर्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विभागातील सरकारी कार्यालय बघा इंटरनेटने जोडण्यात आलेले आहेत. आणि महाराष्ट्रातील पहिले CCTV कॅमेरे युक्त शहर कोणतं आहे? तर पुणे शहर आहे. कोणतं आहे? पुणे शहर. 27 नंबर प्रश्न काय? महाराष्ट्रात केंद्र सरकार पालघर जिल्ह्यात कोणत्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक बंदर उभारणार आहे? तर महाराष्ट्रामध्ये बघा केंद्र सरकार
पालघर जिल्ह्यामध्ये कोणतं बंदर उभारणार आहे? ऑप्शन क्रमांक बी वाढवण, लक्षात ठेवायचं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये एकूण 49 छोटी मोठी बंदर आहेत. मुंबई व नावाशेवा येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट ही प्रमुख आंतरराष्ट्रीय बंदर आहे. 28 नंबरचा प्रश्न बघू शकता. महाराष्ट्रात एकूण किती जिल्हे आहेत? काय प्रश्न आहे आपला? महाराष्ट्रामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा. सर्वांना येत असेल तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए. महाराष्ट्रामध्ये सध्या आता एकूण 36 जिल्हे आहेत. किती? पूर्वी महाराष्ट्रामध्ये किती 35 जिल्हे होते, परंतु अलीकडच्या काळामध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन करून पालघर हा 36वा जिल्हा निर्माण झालेला आहे. कितवा? 36वा. महाराष्ट्रामध्ये दारूबंदी असणारे जिल्हे कोणते कोणते आहेत? तर आपण आत्ताच बघितलं चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा हे काय आहेत बघा महाराष्ट्रामध्ये दारूबंदी असणारे जिल्हे आहेत. त्याचबरोबर तुम्ही आत्ताच अलीकडे ऐकलं असेल बिहार राज्य सरकारने संपूर्ण राज्यभर दारूबंदी केली होती, त्याची घोषणा सुद्धा केली होती फक्त. 30 नंबरचा प्रश्न आहे. चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यातलं ठिकाण कोणतं? चांदी कामासाठी प्रसिद्ध असलेले कोल्हापूर जिल्ह्यामधलं आपल्याला ठिकाण विचारलेलं आहे. तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी हुबरी. काय आहे? तर कोल्हापूरचे अजून कोणकोणते ठिकाणं प्रसिद्ध आहे? तर कोल्हापूरमध्ये शहापुरी गुळाची बाजारपेठ प्रसिद्ध आहे. कोल्हापूर हे बघा ऐतिहासिक राजधानी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. आणि कोल्हापूर जिल्ह्यातील थंड हवेचं ठिकाण कोणतं आहे? पन्हाळा आहे. कोणतं? पन्हाळा आहे थंड हवेचं ठिकाण आहे. 31 नंबरचा प्रश्न व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न आहे. महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? काय प्रश्न आहे? महाराष्ट्राचे मँचेस्टर असे कोणत्या शहरास मानले जाते? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी इचलकरंजी. इचलकरंजी हे कापड उद्योगामध्ये प्राचीन काळापासून अग्रेसर आहे, म्हणून इचलकरंजीला आपण काय म्हणतो? महाराष्ट्राचे मँचेस्टर असं म्हणतो. कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? कोल्हापूर शहरातील साठमारी हा परिसर कोणत्या खेळासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन क्रमांक बी कुस्ती. कोणत्या खेळासाठी? कुस्ती. कोल्हापूर हे बघा कुस्तीपटूंसाठी प्रसिद्ध ठिकाणी तेथील बघा खासबाग हा कुस्ती आखाडा प्रसिद्ध आहे. कोणता? खासबाग. लक्षात ठेवायचं आहे खासबाग. पुढचा प्रश्न बघूयात आपण. जी काही 2011 साली जनगणना झाली होती त्यानुसार कोल्हापूरची साक्षरता किती टक्के आहे? तर 2011च्या जनगणनेप्रमाणे कोल्हापूरची साक्षरता ही ऑप्शन क्रमांक सी 81.51%. किती? 81.51%. त्याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्राची साक्षरता किती आहे? 82.91%. 82.91%. आणि संपूर्ण भारताची साक्षरता किती आपली? 74.04%. 74.04% 2011च्या जनगणनेनुसार. 34 नंबरचा प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यातील तालुक्याची संख्या किती आहे? तर रायगड जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती आहेत? 15 तालुके आहेत. किती? 15. ऑप्शन क्रमांक आहे. रायगड बघा कोकण किनारपट्टीवरील उत्तरेकडून दुसरा जिल्हा आहे. रायगड जिल्ह्यातील जे काही घारापूर लेणी आहे आणि त्याचबरोबर एलिफंटा लेणी म्हणून सुद्धा प्रसिद्ध आहे. 35 नंबरचा प्रश्न आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका कोणता आहे? तर रायगड जिल्ह्यामधील सर्वात जास्त क्षेत्रफळाचा तालुका ऑप्शन क्रमांक आहे महाड तालुका आहे. कोणता? महाड तालुका. त्याचबरोबर या ठिकाणी बघा एक महत्त्वाचा सत्याग्रह सुद्धा झाला होता. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच तालुक्यामध्ये काय केलं होतं? चवदार तळ्याचा सत्याग्रह केला होता. आणि तेच त्यांनी काय केलं होतं? मनुस्मृतीचं दहन सुद्धा कुठं केलं होतं? महाड या ठिकाणीच केलं होतं. कुठं? महाड या ठिकाणी. 36 नंबरचा प्रश्न आहे आपला. रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? रायगड जिल्ह्यामधील भात संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक 1 कर्जत या ठिकाणी स्थित आहे. लक्षात ठेवा रायगड जिल्ह्यातील भात संशोधन केंद्र कर्जत या ठिकाणी. त्याचबरोबर रायगड जिल्ह्यातील लोणेर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ सुद्धा आहे. त्याची स्थापना केव्हा झालेली? 1989 साली. केव्हा? 1989 साली. 37 नंबरचा प्रश्न बघू शकता. जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? जगप्रसिद्ध भूचुंबकीय वेधशाळा रायगड जिल्ह्यामध्ये कोणत्या ठिकाणी स्थित आहे? ऑप्शन क्रमांक अलिबाग या ठिकाणी स्थित आहे. कुठं? अलिबाग. यालाच काय म्हणतो आपण? अलिबाग मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरी असं सुद्धा म्हटलं जातं. आणि ही मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरी 1904 साली स्थापन झालेली आहे. आणि 1826 मध्ये पहिली मॅग्नेटिक ऑब्झर्वेटरी मुंबईतील कुलाबा या ठिकाणी स्थापन झाली होती. 38 नंबरचा प्रश्न काय बघू शकता. रायगड जिल्ह्यात 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणतं आहे? तर बघा जे काही 1930 साली जंगल सत्याग्रह झालेले ठिकाण कोणतं आहे? ऑप्शन क्रमांक चिरनेर. कोणतं ठिकाण आहे ते? चिरनेर. जंगल सत्याग्रह हे सविनय कायदेभंग चळवळीचाच भाग होतं. सातारा जिल्ह्यातील विळशी येथे अशा प्रकारचा जंगल सत्याग्रह झाला होता. देशभरामध्ये जंगल सत्याग्रहांची संख्या 70,000वर पोहोचली होती.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक आहे नागपूर या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ स्थित आहे. त्याचबरोबर मुंबई या ठिकाणी कोणतं विद्यापीठ स्थित आहे? तर नाथीबाई ठाकरासी महिला विद्यापीठ लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर मुंबई विद्यापीठ सुद्धा आहे. आणि पुणे या ठिकाणी आपल्या सर्वांना माहिती आहे कोणतं असेल? सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ. आणि कोल्हापूर या ठिकाणी शिवाजी विद्यापीठ आहे. कोणतं? शिवाजी विद्यापीठ. पुढचा प्रश्न बघूयात आपण. 40 नंबरचा प्रश्न आहे पुणे या शहरात कोणती संस्था आहे? काय प्रश्न आहे आपला? पुणे या शहरामध्ये कोणती संस्था आहे? तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक डी वरील सर्व. पुण्यामध्ये बघा राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी सुद्धा आहे, सैनिकी अभियांत्रिकी कॉलेज सुद्धा आहे, सैनिकी वैद्यकीय महाविद्यालय सुद्धा पुणे या ठिकाणी स्थित आहे. महाराष्ट्र आहे आपला तो क्षेत्रफळानुसार कितवा आहे? तर राईट आन्सर आहे बघा क्षेत्रफळानुसार महाराष्ट्राचा 3रा क्रमांक लागतो. कितवा? 3रा. यामध्ये पहिले 2 राज्य कोणते कोणते? पहिले राजस्थान, दुसरे मध्य प्रदेश आणि तिसरे आपलं महाराष्ट्र. चला पुढचा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी झाली असं म्हणता येईल? खालीलपैकी कोणत्या पिकाच्या बाबतीत भारतामध्ये हरित क्रांती यशस्वी झाला असं म्हणता येईल? चला पटकन आन्सर द्यायचे आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी गहू आणि भात. गहू आणि भात या 2 पिकाच्या बाबतीत हरित क्रांती झालेली यशस्वी झालेली आहे. 1966 साली डॉक्टर एम.एस. स्वामीनाथन यांच्या प्रयत्नाने देशामध्ये गहू आणि तांदळाच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली. दारुगोळा बनवण्याचे कारखाने कोठे आहेत? दारुगोळा म्हणजे पेची दारू नाही, ते बंदुकीमध्ये त्याचबरोबर रायफलमध्ये रंगाड्यामध्ये वापरतात तो दारुगोळा. तर दारुगोळा हा खडकीमध्ये बनवण्यात येतो. दारुगोळा बनवण्याचा कारखाना पुणे जिल्ह्यामधील खडकी या ठिकाणी स्थित आहे. 5वा प्रश्न आहे बघा. खालीलपैकी कोणत्या धरणाचा पाण्याचा पुरवठा पुणे शहर आणि परिसरामध्ये होत नाही? खालीलपैकी कोणत्या धरणाचा पाण्याचा पुरवठा पुणे शहर आणि परिसरामध्ये होत नाही? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक गंगापूर. कोणतं आहे? गंगापूर. गंगापूर हे नाशिक जिल्ह्यामधलं धरण आहे आणि गोदावरी नदीवरील धरण आहे. कोणत्या? गोदावरी. पुढचा प्रश्न आहे बघा. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये स्थित आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेट्रिओलॉजी ही केंद्रीय संशोधन संस्था कोणत्या शहरामध्ये? चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी पुणे शहरामध्ये. कोणत्या? पुणे शहरामध्ये. पुढचा प्रश्न आहे बघा. जांभी मृदा प्रामुख्याने कोणत्या 2 जिल्ह्यामध्ये आढळते? तर आपल्याला माहिती आहे कोकणामध्ये जांभी मृदा आढळते, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. कोणतं आहे? रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग. पुढचा प्रश्न आहे. भारताच्या सर्वात लहान राज्याची सीमा खालीलपैकी कोणत्या राज्याला संलग्न नाही आहे? तर सगळ्यात लहान राज्य कोणतं आहे? आपलं गोवा राज्य आहे. आणि त्याची सीमा कोणत्या राज्याला लागत नाही? तर तेलंगणा राज्याला लागून नाही. कोणत्या? तेलंगणा. गोवा राज्याची सीमा महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याला लागून आहे. चला 9 नंबरचा प्रश्न आहे. महाराष्ट्रातील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली सांगायची. चला पटकन सांगायची आपल्याला. महाराष्ट्रामधील दक्षिण वाहिनी नदी प्रणाली. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी वर्धा आणि वैनगंगा. कोणती आहे? वर्धा आणि वैनगंगा. ही काय बघा दक्षिण वाहिनी नदी प्रणाली आहे. पर्याय 1 मधील बघा ह्या काय येतं पूर्व वाहिनी नद्या गोदावरी, भीमा आणि कृष्णा. पर्याय 2 मधील नद्या पश्चिम वाहिनी आहेत. कोणत्या कोणत्या? नर्मदा आणि तापी. ह्या आहेत पश्चिम वाहिनी. आणि पर्याय 4 मधील बघा ह्या कोणत्या आहेत? कोकणामधील पश्चिम वाहिनीत. कोणत्या? कोकणातील पश्चिम वाहिनी. चला पुढचा प्रश्न बघून घ्या आपला. मेळघाट पयनघाट हे 2 स्वाभाविक विभाग खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? मेळघाट पयनघाट. चला पटकन आन्सर द्यायचं आपल्याला. तर मेळघाट आणि पयनघाट हे कुठे आहेत? अमरावती जिल्ह्यामध्ये. मेळघाट या ठिकाणी वाघाचं अभयारण्य, इथं वाघ राहतात. त्याचबरोबर ते कुरकू आदिवासी जमातीचं निवासस्थान आहे. चला पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर बघू शकता पटकन. जायकवाडी प्रकल्प हा कोणत्या नदीवर आहे? जायकवाडी प्रकल्प कोणत्या नदीवर आहे? चला पटकन आन्सर द्यायचं आहे. परीक्षेमध्ये हा असा छापण्याची काय आपल्याला दाट शक्यता आहे. चला सर्वांनी बरोबर चॉईस केले. ऑप्शन क्रमांक डी गोदावरी. जायकवाडी प्रकल्प गोदावरी या ठिकाणी स्थित आहे. त्याचबरोबर महाराष्ट्रात सर्वात नवीन जिल्हा कोणता आहे? म्हणजे अलीकडेच कोणता जिल्हा तयार झाला? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी पालघर. हा प्रश्न बघा बऱ्याच वेळेस पोलीस भरतीला विचारलेला आहे. तर 1 ऑगस्ट तारीख लिहून घ्या. 1 ऑगस्ट 2014 पासून ठाणे जिल्ह्याच्या विभाजनामधून पालघर हा जिल्हा राज्यातील बघा 36वा जिल्हा तयार झालेला आहे. कितवा? 36वा. त्याच प्रकारे काय झालं पालघर जिल्हा परिषदेची जी काही जिल्हा परिषद आहे पालघर जिल्हा परिषद त्याची भर पडल्याने जिल्हा परिषदांची संख्या आता 34 झालेली आहे. किती? 34. चला 13 नंबरचा प्रश्न बघा. आंबोली हे पर्यटन स्थळ खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यामध्ये? कोणतं? आंबोली.
तर आंबोली हे बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये, आंबोली हे पर्यटन स्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये. चला 14 नंबरचा प्रश्न आहे, पैठण येथील जायकवाडी जलाशयाचं नाव सांगायचं आपल्याला. पैठण या ठिकाणामधलं जे काही जायकवाडी जलाशय त्याचं नाव आहे नाथसागर. ऑप्शन क्रमांक आहे नाथसागर. उजनी धरण जे काही जलाशय आहे त्याचं नाव काय आहे यशवंत सागर. हे काय उजनी धरणावर आहे. आणि कृष्णा कोयना नदीचा संगम कोणत्या ठिकाणी होतो, प्रीतिसंगम कराड या ठिकाणी होतो. कोणत्या ठिकाणी, प्रीतिसंगम कराड या ठिकाणी. 15 नंबरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील वनक्षेत्राचे प्रमाण सर्वात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे. महाराष्ट्रातील वनक्षेत्रांचे प्रमाण सगळ्यात जास्त असलेला जिल्हा कोणता आहे. चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. तर गडचिरोली. ऑप्शन क्रमांक बी गडचिरोली. महाराष्ट्रामध्ये गडचिरोलीच्या मागून सर्वाधिक वनक्षेत्र हे चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आढळते. कोणत्या, चंद्रपूर. प्रतापगड किल्ला हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. प्रतापगड किल्ला. चला पटकन आन्सर द्यायचा विचार करून. सर्वांनी बरोबर चॉईस केलेले आहे. ऑप्शन क्रमांक सी सातारा जिल्ह्यामध्ये. कोणत्या, सातारा. सातारा जिल्ह्यामधील वेगवेगळे किल्ले बघूयात आपण. पहिल्या बघा सज्जनगड, त्याच्यानंतर बघा अजिंक्यतारा, चंदनवंदन, मकरंदगड. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. कोणता, जैतापूर. चला पटकन आन्सर द्यायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा याचा ऑप्शन क्रमांक बी रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. जैतापूर अणुविद्युत प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यामध्ये प्रस्तावित आहे. महाराष्ट्रामधील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता आहे, तारापूर, महाराष्ट्र. लक्षात ठेवा, तारापूर, महाराष्ट्र. म्हणजे मुंबई या ठिकाणी स्थित आहे, महाराष्ट्रामधील मुंबई या ठिकाणी. चला 18 नंबरचा प्रश्न आहे, पंढरपूर हे कोणत्या नदीच्या काठावर वसलेले आहे. कोणतं, पंढरपूर. तर बघा पंढरपूर हे भीमा नदीच्या काठावर वसलेले. कोणत्या, भीमा. कृष्णा नदीवरील शहरे कोणते कोणते आहेत. सांगली. ही बघा कृष्णा नदी आहे, कृष्णा नदीवर आहे सांगली. त्यानंतर बघा मिरज, कराड, वाई, औदुंबर, नरसोबतची वाडी. इंद्रायणीच्या काठावर कोणते कोणते आहेत. तर इंद्रायणीवर देहू आणि आळंदी आहेत. 19 नंबरचा प्रश्न काय, तानसा धरण हे कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणतं, तानसा धरण. तर तानसा धरण हे ठाणे जिल्ह्यामध्ये स्थित आहे. कोणत्या, ऑप्शन क्रमांक बी ठाणे. आलं लक्षात. तर बघा ठाणे हे तलावांचं शहर आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये कोणते कोणते धरण आहेत बघून घ्या. वैतरणा नदीवर बघा मोडक सागर आहे. लक्षात घ्या, वैतरणा नदीवर कोणताही मोडक सागर लिहून घ्यायचं आपल्याला. भातसावरील भातसा धरण, बारवी धरण, सूर्या नदीवरील धामणी धरण. हे बघा ठाणे जिल्ह्यामधील काय आहेत, महत्त्वाचे धरणं आहेत. 20 नंबरचा प्रश्न आहे, सन 2011च्या जनगणनेनुसार भारताची लोकसंख्या किती होती. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी 100. सिंधुदुर्ग किल्ला हा किती साली बांधण्यात आला. कोणता किल्ला, सिंधुदुर्ग किल्ला. तर 1664 मध्ये सिंधुदुर्ग किल्ला बांधण्यात आलेला आहे. 1664 साली सिंधुदुर्ग किल्ला हिरोजी इंदोलकर यांनी बांधला. हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधून घेतला होता. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागत नाही. तर रायगडची सीमा बघा सिंधुदुर्गला लागत नाही. रायगडची सीमा. आलं लक्षात. सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे कोणते कोणते आहेत, रत्नागिरी आहे. आणि मित्रांनो बघा जे काही जिल्ह्याची सीमा टच होते यावरती 100% पोलीस भरतीला प्रश्न पडणार म्हणजे पडणार. तर बघा सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागून असलेले जिल्हे कोणते कोणते आहेत. पहिला रत्नागिरी, दुसरा आहे कोल्हापूर, तिसरा आहे बेळगाव. सिंधुदुर्ग हा महाराष्ट्रातील अति दक्षिणेकडील जिल्हा आहे. कोणता, अति दक्षिणेकडील. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण किती पोलीस स्टेशन आहेत. तर एकूण बघा ऑप्शन क्रमांक बी एकूण 13 पोलीस स्टेशन आहेत. चला पुढचा प्रश्न आहे बघा, रेड्डी हे बंदर कोणत्या तालुक्यामध्ये. रेड्डी हे बंदर कोणत्या तालुक्यामध्ये. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी वेंगुर्ला. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यामधील हे काय रेड्डी बंदर आहे. आणि हे बघा लोह खनिजाच्या निर्यातीसाठी महत्त्वाचं बंदर आहे. आणि वेंगुर्ल्याचे काय प्रसिद्ध आहेत, काजू प्रसिद्ध आहेत. लक्षात ठेवा, काजू. सिंधुदुर्ग जिल्ह्यात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी नगर परिषद नाही आहे. तर कोणत्या ठिकाणी नगर परिषद नाही आहे. ऑप्शन क्रमांक 3 देवगड या ठिकाणी नगर परिषद नाही आहे. तिलारी धरण हे सिंधुदुर्गच्या कोणत्या तालुक्यामध्ये स्थित आहे. कोणतं, तिलारी धरण. तर राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी दोडामार्ग. कोणत्या, दोडामार्ग. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण 8 तालुके आहेत. कोणते कोणते आहेत बघून घ्या. पहिला तालुका आहे बघा कणकवली, दुसरा आहे कुडाळ, तिसरा आहे मालवण, चौथा आहे वेंगुर्ला, पाचवा आहे देवगड, सहावा आहे वैभववाडी, सातवा आहे सावंतवाडी, आठवा आहे बघा दोडामार्ग. चला 27 नंबरचा प्रश्न आहे बघा, खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही. खालीलपैकी कोणती रेल्वे मुंबई गोवा रेल्वे मार्गावरून धावत नाही. तर कोणती रेल्वे ती ऑप्शन क्रमांक सी महाराष्ट्र एक्सप्रेस आहे. महाराष्ट्र एक्सप्रेस बघा कोल्हापूर गोंदिया. चला कोल्हापूर गोंदिया दरम्यान धावते.
मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? मुंबई गोवा महामार्गाचा नवीन क्रमांक काय आहे? राईट आन्सर आहे बघा याचं ऑप्शन क्रमांक सी NH66. NH4 काय भानगड आहे? तर मुंबई ते चेन्नई हा NH4 आहे. NH10 दिल्ली ते फाल्जिका म्हणजे भारत पाक सरहद्द NH10 वरून चालू होते. चला 29 नंबरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती कृष्णा नदीची उपनदी आहे? राईट आन्सर आहे बघा पंचगंगा. कृष्णा नदीच्या उपनद्या कोणत्या कोणत्या आहेत? कोयना, वेण्णा, वारणा, पंचगंगा, दूधगंगा, वेदगंगा, वेरळा, अंगरणी आणि नंदला हे कृष्णा नदीच्या काय उपनद्या आहेत. 30 नंबरचा प्रश्न काय, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा कोणत्या ठिकाणी स्थित आहे? राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही कोणत्या ठिकाणी स्थित आहे? तर राईट आन्सर आहे बघा राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा ही ऑप्शन क्रमांक सी पुणे या ठिकाणी स्थित आहे. कोणत्या? पुणे या ठिकाणी. प्रौढ व्यक्तीचे जे काही नाडीचे ठोके आहेत हे दर मिनिटाला किती असतात? प्रौढ व्यक्तीचे ठोके कोणते? नाडीचे ते दर मिनिटास किती असतात? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक सी दर मिनिटास 72 ठोके असतात प्रौढ व्यक्ती असल्यावर. लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे बघा अग्निबाण संबंधित आहेत. अग्नि, त्रिशूल, पृथ्वी, आकाश तसेच नाग अग्निबाणाची निर्मिती कोणत्या संशोधकाच्या नेतृत्वाखाली झाली होती? त्याची निर्मिती त्याचं नेतृत्व कोणी केलं होतं? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम. त्यांनाच काय म्हणतात? मिसाईल मॅन म्हणून सुद्धा ओळखलं जातं. लक्षात ठेवा. तर APJ अब्दुल कलाम तर यांचा 27 जुलै 2015 रोजी काय झालं? त्यांचं निधन झालं होतं. 27 जुलै 2015 रोजी शिलाँग या ठिकाणी त्यांचं निधन झालेलं आहे. त्यांना मिसाईल मॅन म्हणून सुद्धा प्रसिद्ध म्हणजे ते ओळखलं जातं. महाराष्ट्र शासनाने यांचा जन्मदिवस वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा सुद्धा केलेला आहे. कोणता? वाचन प्रेरणा दिन. पुढचा प्रश्न आहे, डेंग्यू या तापाची साथ पसरवण्यासाठी कारणीभूत असलेली एडिस इजिप्सी ही कशाची जाते? तर या ठिकाणी डासाची जाते बघा. हे डास इथं डेंग्यू आला तर आपल्याला आठवलं असेल कशाची असेल? मच्छराची किंवा डासाची असेल, नाही तर म्हणतात माशीची. पुढचा प्रश्न आहे बघा रक्तदाब वाढल्याने निर्माण होणारी स्थिती म्हणजे काय? जर आपला रक्तदाब वाढला म्हणजेच काय? BP वाढला, ब्लड प्रेशर वाढला तर यामध्ये कोणती स्थिती निर्माण होते? राईट आन्सर आहे बघायचं ऑप्शन क्रमांक डी. यामध्ये काय होईल? आपला उच्च ताण होईल. कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला जडतो? कावीळ हा रोग मानवी शरीरातील कोणत्या अवयवाला जोडतो? तर कावीळ बघा आपल्या यकृताला होतो. आणि कावीळ हा रोग बघा तीव्र संक्रामक रोग आहे. यावर प्रतिबंधक म्हणून काय करतात? व्हिटॅमिन बीचं लसीकरण केलं जातं. व्हिटॅमिन बीचं लसीकरण केलं जातं कावीळ हा रोग नियंत्रणात आणण्यासाठी. खालीलपैकी कोणता अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे? खालीलपैकी कोणता अल्कोहोलिक पेयाचा प्रमुख घटक आहे? राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक ए इथिल अल्कोहोल. कोणता आहे? इथिल अल्कोहोल. 13 नंबरचा प्रश्न आहे बघा कोणताही पदार्थ द्रवात बुडवला असता त्याचं काय कमी होतं? कोणताही पदार्थ जर द्रवात बुडवला तर त्याचं काय कमी होतं? तर आकारमान कमी होतं. लक्षात ठेवा आकारमान. पुढचा प्रश्न बघूयात आपण म्हणजे त्याच्या आकारमाना एवढं द्रव विस्थापित होतं. वनस्पतीमधील जीवनाचा शोध कोणी लावला? जे काही वनस्पती असतात त्यामधील जीवाचा शोध कोणी लावलेला आहे? राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक ए JC बोस. कोणी लावलेला आहे? JC बोस. वनस्पतीमधील जीवाचा शोध JC बोस यांनी लावलेला आहे. आणि जे काही हरगोविंद खुराना आहे यांनी काय केला होता? सिंथेटिक जीनचा शोध लावला होता. कशाचा? सिंथेटिक जीनचा. 15 नंबरचा प्रश्न आहे वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? वनस्पतीच्या वाढीसाठी कोणत्या घटकाची आवश्यकता असते? तर नायट्रोजन या घटकाची आवश्यकता असते. वनस्पतीच्या वाढीसाठी नायट्रोजन या घटकाची आवश्यकता असते. 16 नंबरचा प्रश्न आहे बघा एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी रक्तदान करू शकते? तर एखाद्या व्यक्तीने जर रक्त आपलं दान केलं तर पुन्हा ती किती? 3 महिन्यांनी. लक्षात ठेवा 3 महिन्यांनी दान करू शकते. कार्ल लँडस्टायनर यांनी काय केलं होतं? रक्तगटांचा शोध लावला होता. रक्तगटाचे एकूण 4 गटामध्ये वर्गीकरण केले जाते. कोणते कोणते आहेत? A, त्याच्यानंतर B, AB आणि O हे एकूण कसे 4 गट आहेत. खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? खालीलपैकी कोणता वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात? चला पटकन चॉईस करायचं आपल्याला उत्तर. सर्वांनी बरोबर चॉईस केला असेल आता. ऑप्शन क्रमांक डी मिथेन. कोणता वायू? मिथेन हा वायू क्लोरोफॉर्म तयार करण्यासाठी वापरतात. मिथेनचं रासायनिक सूत्र काय? CH4. काय? मिथेनचं रासायनिक सूत्र आहे CH4.
18 नंबरचा प्रश्न आहे आपला, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट होय? तर 746 वॅट. एक अश्वशक्ती बरोबर किती? 746 वॅट होय. 19 नंबरचा प्रश्न आहे, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? जो काही बल्ब असतो यामध्ये कोणत्या धातूची तार वापरली जाते? तर राईट आन्सर आहे ऑप्शन क्रमांक बी, टंगस्टन. काय? टंगस्टनची तार वापर. मातीची आम्लता कमी करण्यासाठी खालीलपैकी कोणता घटक मिसळतात? आपली जी काही माती आहे तिची आम्लता कमी करण्यासाठी कोणता घटक मिसळवला जातो? तर त्यामध्ये जिप्सम हा घटक मिसळवला जातो. कोणता? जिप्सम. 21 नंबरचा प्रश्न आहे बघा, प्रथिने कशापासून बनलेली आहेत? जे काही प्रथिने असतात ही कशापासून बनलेली असतात? राईट आन्सर याचं ऑप्शन क्रमांक डी, अमिनो ॲसिड. अमिनो आम्लाचे काय असतात? प्रथिने बनलेली असतात. 22 नंबरचा प्रश्न आहे, लोणी तूप यांचा कोणत्या पदार्थामध्ये समावेश होईल? जे काही लोणी तूप असतात तर याचा कशामध्ये होईल? ऑप्शन क्रमांक सी, स्निग्ध पदार्थ. कोणते पदार्थ? स्निग्ध पदार्थ. स्निग्ध पदार्थाचा मेदामय पदार्थ सुद्धा म्हणतात. हे खाद्य तेल त्याचबरोबर चरबी यापासून मिळतं. स्निग्ध पदार्थ हा ऊर्जेचा राखीव साठा म्हणून कार्य करत असतो. आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असतं? जे काही आवळा असतो यामध्ये कोणते जीवनसत्व असतं? आवळ्यामध्ये कोणते जीवनसत्व असतं? तर ऑप्शन क्रमांक सी, क जीवनसत्व. आणि या जीवनसत्वाअभावी कोणता रोग होतो? स्कर्वी रोग होतो. कोणता? स्कर्वी. आणि क जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव काय आहे? ॲस्कॉर्बिक आम्ल. कोणतं? ॲस्कॉर्बिक ॲसिड. आवळा, पेरू, लिंबू वर्गीय फळं यामध्ये क जीवनसत्व असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, युरिया खतामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असतं? जे काही युरिया असतो यामध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर यामध्ये बघा युरियाच्या खतामध्ये एकूण 46% असतं. किती? 46% यामध्ये काय असतं? नत्र असतं. पुढचा प्रश्न आहे बघा, चांदीची संज्ञा काय आहे? आपल्याला विचारले चांदीची संज्ञा काय आहे? राईट आन्सर बघा ऑप्शन क्रमांक सी, एजी. एजीचे फक्त याची संज्ञा लक्षात ठेवा, एजी. सोन्याची काय बघा? एयू. सोन्याची एयू आलं लक्षात. आणि लोखंडाची एफई. मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी? तर यकृत ही मानवी शरीरामधील सर्वात मोठी ग्रंथी. आणि दारू प्याल्यानंतर आपलं काय होतं? यकृत खराब होतं. 27 नंबरचा प्रश्न आहे, इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा प्रकाश मिळेल? इंद्रधनुष्यातील सप्तरंग एकत्र आल्यास कोणत्या रंगाचा मिळेल? तर पांढऱ्या रंगाचा प्रकाश आपल्याला मिळेल. कोणत्या? पांढऱ्या रंगाचा प्रकाश मिळेल. तर इंद्रधनुष्यामधील 7 रंग कोणते आहेत? तांबडा, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, पांढरा आणि जांभळा. 28 नंबरचा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? खालीलपैकी कोणत्या पेशी रोगजंतूचा प्रतिकार करतात? चला पटकन आन्सर देण्याचा प्रयत्न करायचा आपल्याला. राईट आन्सर आहे बघा ऑप्शन क्रमांक बी, पांढऱ्या रक्तपेशी. कोणत्या? पांढऱ्या रक्तपेशींना शरीराचं सैनिक असं म्हणतात. आणि या पेशी 1 वर्ष आपल्या शरीरामध्ये कार्यरत असतात. पुढचा प्रश्न आहे बघा, मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते? आपल्या मानवी शरीराचे तापमान सामान्यपणे किती सेल्सिअस इतके असते? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक बी, 36.9 अंश. किती? 36.9 अंश. 30 नंबरचा प्रश्न आहे, ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? ग्रीन हाऊस इफेक्ट कशाशी संबंधित आहे? राईट आन्सर बघायचं ऑप्शन क्रमांक सी, वातावरणातील परिणाम. लक्षात ठेवा, वातावरणातील